मेसमध्ये मी आज काला जामून बनवणार होते, पण थोडीशी घाई गडबड झाल्यामुळं साधेच गुलाबजाम एकदम मस्त असे टम्म फुगलेले रसरशीत तयार झालेले आहेत. तर 1.5 किलो साखर मी इथं कढईमध्ये टाकून घेतली आणि 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे जेवढी साखर आहे त्याच्या दुप्पट मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये साखर मेल्ट करून घेतली आणि थोडासा लिंबाचा रस टाकला म्हणजे पाकामध्ये साखर क्रिस्टलाइज होत नाही आहे. तर नंतर विलायची पूड टाकली, चिकटसर असा पाक तयार करून साईडला उतरून ठेवला. गीटचं प्रीमिक्स घेतलेलं आहे इथं मी आणि त्यामध्ये मी थोड्या-थोड्या दुधाचा वापर करून मळून घेतलं चांगलं आणि मस्त असे एकसारखे मी गुलाबजाम हातावरती वळून घेतले चांगले. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेतले आणि मस्त असे ब्राऊन कलर येऊपर्यंत चांगले फ्राय करून घेतले. नंतर पाकामध्ये टाकून घेतले. 2.5 ते 3 घंट्यांनी बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले गुलाबजाम तयार झाले मंडळी. या तुम्ही पण खायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.